न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. हर्सुलेत गावालगत बिबट्याचा कहर, गावकऱ्यांची जीवघेणी झुंज. सोनांबे बातमीदार वसंत गोसावी. सिन्नर तालुक्यातील हर्सुले गावालगत मंगळवार दिनांक 19 रात्री बिबट्याने तब्बल 4 तास धुमाकूळ घालत थरकाप उडवला. रात्री 10च्या सुमारास सुरू असलेला हा तहार पहाटे 2:30 पर्यंत सुरू राहिला. सुरुवातीला नामदेव शिंदे यांच्या घराजवळील कुत्र्याच्या पिल्लाचा बळी बिबट्याने घेतला. त्यानंतर भारत शिंदे यांच्या वस्ती शिरून आणखीन एका पाळीव कुत्र्याला ठार केलं आणि एवढ्यावरच समाधान न मानता माजी सरपंच रामचंद्र शिंदे यांच्या घराजवळील जनावरांवर हल्ला करत 15-16 महिन्यांची कालवड हिसकावून नेली. शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचे चमचमणारे डोळे शेतकऱ्यांच्या नजरेस पडतात. गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जीवाची पर्वा न करता रामचंद्र शिंदे, नारायण शिंदे, सुयोग शिंदे, मंगेश केदार, हरी पवार, देवेश शिंदे, रवींद्र शिंदे आदी शेतकऱ्यांनी धाडस दाखवलं. इनोव्हा गाडीत बसून बिबट्यावर दिव्यांचा प्रकाश धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोणी फटाके फोडले, कोणी दगडफेक केले, परंतु बिबट्या हटला नाही. तब्बल 4 तास दबा धरून राहिल्यानंतर अखेर कालवडीचा गळा फाडून रात्री उशिरा उभ्या पिकातून पलायन केलं आणि या घटनेमुळे हर्सुले परिसरात अफाट दहशत पसरली आहे. शेतकरी भयभीत झालेले आहेत. आज सकाळीच ही बाब वनविभागाला कळवण्यात आलेली असून गावकरी तातडीनं पिंजरा लावण्याची मागणी करत आहेत. ठळकमध्ये रात्री 10 ते 2:30 पर्यंत बिबट्याचा कहर, 2 पाळीव कुत्रे, 1 कालवड ठार, गावकऱ्यांची जीवघेणी झुंज, 4 तास प्रयत्न व्यर्थ. हर्सुले परिसरात भीतीचं सावट. समाज दिनाचा उत्सव ज्ञान महोत्सवाने उजळला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस 19 ऑगस्ट हा समाज दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याची परंपरा 1982 पासून सुरू असून या दिवशी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा संस्थेच्या कार्याची 111 वर्ष पूर्ण होत असून 508 शाखांचा भव्य वटवृक्ष म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण केलेलं आहे. सामाजिक दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालय नाशिक आणि नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय ॲडव्होकेट बाबुराव ठाकरे स्मृती अभिमुखीकरण आठवडा अंतर्गत 7 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी या उपक्रमाचे उद्घाटन पुणे येथील वरिष्ठ अधिवक्ता ॲडव्होकेट श्रीकांत कानेटकर तसेच भारतीय बार काउन्सिलचे माजी सदस्य तथा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट जयंत जायभावे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी भूषवले. मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य संध्या गडाख यांनी मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले. या आठवड्यातील व्याख्यानमालेचा प्रारंभ ॲडव्होकेट श्रीकांत कानोटकर यांच्या दस्तऐवजाची नोंदणी आणि नोंदणी न केल्याचे परिणाम या विषयावरील सखोल आणि उपयुक्त व्याख्यानाने झाला. त्यांनी कायदेशीर व्यवहारांमध्ये दस्तऐवज नोंदणीचे महत्त्व, नोंदणी न केल्यास उद्भवणारे परिणाम, न्यायालयीन दृष्टिकोनातून होणारे परिणाम याविषयी सविस्तर विवेचन केले. उपस्थित विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या विषयावर मोठ्या उत्साहाने प्रश्नोत्तरांचा लाभ घेतला. हा विशेष उपक्रम दिनांक 19 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2025 दरम्यान सातत्याने पार पडणार असून विविध क्षेत्रातील नामवंत कायदेतज्ञ, वरिष्ठ अधिवक्ते आणि न्यायालयीन अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि या व्याख्यानमालेत कायद्याच्या विविध शाखांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे उलगडले जाणार असून हे मार्गदर्शन कायद्याचे विद्यार्थी, नवोदित वकिलांसह प्रात्यक्षिक अनुभव घेणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाजविधी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी मनपूर्वक परिश्रम घेतले आणि यावेळी बार काउन्सिलचे सदस्य, ज्येष्ठ वकील, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ कायद्याचे सैद्धांतिक ज्ञानच नव्हे तर न्यायालयीन व्यवहारातील प्रत्यक्ष अनुभव आणि व्यावहारिक अंगाची जाणीव मिळणार असल्याने हा उपक्रम खऱ्या अर्थानं समाज दिनाचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारा ठरला आहे. To welcome you to this orientation program on doctoring skill.
First of all, I extend a warm welcome to all our guests, expert advocates who have accepted our invitation to guide our students. Your presence adds great value to this program. It is not just a matter of honor for us, but an inspiration for our students who will benefit greatly from your insights. On the occasion of Samaj Din of our Maratha Vidya Prasarak Samaj, MVP Law College in association with Nashik Bar Association jointly organizes late advocate Baburavji Thakre Memorial Orientation Week on drafting conveyancing and title. From 19th August to 26th August, there are 7 sessions. Every day it will be held at 9 to 11 morning. This program is designed to bridge the gap between theoretical learning and practical application by bringing you face to face with professionals who deal with these laws every day in courtrooms and chambers. Drafting is not just an academic requirement for law students, it is the heart of the legal profession. Hence, this orientation program is helpful to law students as well as junior advocates. It will improve your academic as well as professional performance by developing your drafting ability. In all the sessions, you will hear some case examples, practical strategies and interpretations which will not be found in textbooks. These are the insights that can shape your thinking as a lawyer. By listening to various experts, you will see how different branches of law are interconnected and how a good lawyer must be prepared to handle legal issues. You will learn not only the rules of drafting, but also the art of presenting information in the most effective legal format. Dear students, alumni and junior advocates, I request you to be active participants and not just passive listeners. In the present legal profession, knowledge is our foundation, but practical wisdom is our strength. I wish all of you an enlightening and fruitful session ahead. Thank you. MVP एक स्वतंत्र युनिव्हर्सिटी असावी असा आमचा आता विचार आहे आणि लवकरच मला खात्री आहे की मराठा विद्याप्रसार संस्थेचं स्वतंत्र MVP युनिव्हर्सिटी इथं आता होणार आहे आणि त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे समाजाची ही जी काही घोडदौड आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 7 विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या संस्थेत आज 2,35,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि 1100 कोटी रुपयाचं बजेट असणारी ही महाराष्ट्रातली लोकशाही मार्गाने चालणारी एकमेव संस्था आहे. आणि या संस्थेतल्या दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. 10,500 सभासद हे कार्यकारी मंडळाची निवड करतात आणि त्या माध्यमातून या संस्थेचा कारभार झालेला आहे. आपलं लॉ कॉलेज जे काही सुरू झालेले ते सुद्धा याच भावनेतून सुरू झाले की आपल्याकडे सगळ्या विद्याशाखा असल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये एका नवीन लॉ कॉलेजची गरज होती आणि संस्थेने अर्ज करून हे लॉ कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे. वेळोवेळी आपल्याला या कामामध्ये आपले बार काउन्सिल मेंबर जयंतराव जायभाव यांचं मार्गदर्शन मिळतच असतं आणि आता आपण आपल्या स्वतंत्र इमारतीमध्ये सुद्धा लॉ कॉलेजचं कामकाज सुरू केलेलं आहे आणि भविष्यामध्ये यापेक्षा मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या लॉ कॉलेजची नवीन इमारत आपल्याला करायची आहे. त्यामुळं आपण सगळेजण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी समाज दिनाच्या लाख शुभेच्छा देतो. यांच्या नावाने आता ही लेक्चर सिरीज आपण सुरू करतोय ते कैलासवासी बाबुरावजी ठाकरे हे नाशिक वकील संघाचे अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मराठा विद्याप्रसार संस्थेमध्ये सुद्धा अनेक वर्ष सरचिटणीस आणि 5 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी इथं काम केलेलं आहे. आणि एक शिक्षणामधलं एक असं नाव की ज्यांना खऱ्या अर्थाने गरिबांच्या शिक्षणाची अत्यंत तळमळ होती आणि त्या दृष्टीने लॉ कॉलेजच्या या लेक्चर सिरीजला मला वाटतं फार महत्व आहे. आणि त्या निमित्तानं जे काही आपण 7 दिवसीय लेक्चर सिरीज ठेवलेली आहे त्याचं पहिलं उद्घाटन सत्र हे कानिटकर सरांच्या हस्ते होणार आहे आणि त्यांना जो विषय दिला आहे तो रजिस्ट्रेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड इफेक्ट ऑफ नॉन रजिस्ट्रेशन. हा फार महत्वाचा विषय आहे कारण आज विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा आणि जे आता प्रॅक्टिसिंग लॉयर्स आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा कारण रजिस्ट्रेशनचं जे महत्व आहे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आणि नॉन रजिस्टर्ड डॉक्युमेंट जेव्हा पुराव्याचं काम सुरू असतं कोर्टामध्ये त्यावेळेस नॉन रजिस्टर्ड डॉक्युमेंट पेक्षा रजिस्टर्ड डॉक्युमेंटला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू ही जास्त असते.
आणि त्या संदर्भामध्ये सरांचं अतिशय चांगलं लेक्चर असणार आहे. सर तसे तब्येत त्यांची चांगली नसताना सुद्धा केवळ आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी ते इथं आलेले आहेत आणि शिक्षणाची तळमळ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची आवड यातूनच ते या ठिकाणी पुण्या. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पंढरपुरात चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली. मंदिरांना पाण्याचा वेढा. उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये 22,000हून अधिक क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधू संतांच्या समाधीला पाण्यानं वेढा दिला आहे. आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना आणि स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. सध्या उजनी धरणातून 75,000 आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये 54,000 क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून 1,123 क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडला आहे. आणि बातमी आहे नवी मुंबईमधून. 6 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मोरबे धरण परिसरातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला असून आज पहाटे 3:10 धरणाचे 3 मीटर आकाराचे दोन्ही वक्राकार दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहे. या अंतर्गत 1,123 क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात न उतरता सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेनं केलेलं आहे. दररोज 450 दशलक्ष लिटर क्षमतेचे हे मोरबे धरण आता पूर्ण क्षमतेने म्हणजेच 88 मीटर एवढे भरलेले असून नवी मुंबईच्या जलसंपन्नतेत मोठी वाढ झालेली आहे. योजना बंद केली तरी चालेल, मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आर्थिकदृष्ट्या राहणार. आमदार अमोल मिटकरी. अतिवृष्टी, अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी घेरला आहे. विदर्भ मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हाताशी आलेलं पीक नेस्तनाबूत झालेलं आहे. मात्र कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एखादी योजना बंद केली तरी चालेल, मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आर्थिकदृष्ट्या राहील. तहसीलदारांनी आता वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता पंचनामे तात्काळ सुरू करावेत. बैलपोळा 3 दिवसांवर आलेला आहे आणि राज्यावर ओल्या दुष्काळाचं संकट आलेले, मात्र हे दूर व्हावे ही इच्छा आहे. राज्यभरात मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी जे ते शेतीचं पण नुकसान झाले. जनावरही काय दाबलेत, पुरुष देखील जे शेतकरी आहेत दाबलेले. एकंदरीत काय परिस्थिती आहे, काय सांगा? बैलपोळा सण तोंडावर असताना आपल्या बळीराजाला अस्मानी संकटाचं हे मोठं सावट महाराष्ट्रावर आलंय. कदाचित ओला दुष्काळ पळावा अशी चिन्ह या निमित्तानं उभी झालेली आहेत. आमच्या वाशिम अकोला जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये ढगफुट्या झाल्यात. काल आम्ही जाणार होतो पण दौऱ्याला इकडे यावं लागलं, त्यामुळे आमचे कार्यकर्ते तिथे गेलेत. नांदेड मराठवाडा या भागामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल, अनेक जनावरं वाहून गेलीत. एक तर चिमुरडी 3 वर्षाची दुर्दैवी तिचा भिंत पडून कोसळून दुर्दैवी अंत झाला. अनेक ठिकाणी कोकणात सुद्धा तीच परिस्थिती. मुंबईत म्हणजे अख्खं राज्य हे पाण्याखाली सध्या आहे. धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय आणि शेतकऱ्यांवर आलेलं अस्मानी संकट
पण आता तात्काळ याचे पंचनामे झाले पाहिजेत. महामारी येऊ नये, गावात अनेक ठिकाणी मंदिरावर लोक बसलेली आहेत, तर यातून काढण्याकरता डिझास्टर मॅनेजमेंटचा आढावा सुद्धा आता उपमुख्यमंत्री अजितदादा घेतात. कृषी मंत्री कालपासून या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. अक्षरशः डोळ्यात पाणी येईल, कारण बैलपोळ्याच्या पूर्व तयारीतच अशा प्रकारचं संकट कोसळणं हे निश्चितच मला असं वाटते वेदनादायी आहे माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला. आणि हे लवकर संकट दूर हो आणि शेतकऱ्याच्या पाठीशी वेळ पडलं तर एखादी योजना बंद करता आली तरी चालेल, पण शेतकरी आपला उपाशी राहता कामा नये अशी विनंती आम्ही सरकारला. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बीडमधून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते. 5 दिवसांमध्ये झालेल्या पावसाने 2745 हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसलाय. 89 गावातील 4907 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात उसंत घेतली आणि 5 दिवसात झालेल्या पावसानं 2745 हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसलाय, तर 2 जणांसह 4 जनावरांचा पुरात मृत्यू झालाय. बीड जिल्ह्यात 14 ऑगस्टपासून दमदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आज सकाळी पावसाने उसंत घेतली आणि या दरम्यान 2745 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाचा आहे. 89 गावातील 4907 शेतकऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे. परळीमध्ये पुरात 2 जण वाहून गेले तर 4 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 2 कच्ची घरे, 4 पक्की घरे, 3 झोपड्यांची पडझड झाली आहे. दरम्यान 5 दिवसांमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. बोला. मी नांदेडचा शेतकरी आहे. शासनानं जवळजवळ आमची आतुनात नुकसान झाली आहे. जवळजवळ 8 दिवस झाले घराच्या बाहेर निघता येईना, जनावरांना सुद्धा काही टाकता येईना आणि भरपूर नुकसान झालेली आहे. पूर्ण पिकं पाण्यात आहेत. शेतकऱ्याला दावा घ्यायची वेळ आलेली आहे. जर शासनानं नाही काही देखील दिली तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये किती आत्महत्या होत्या त्याची तुम्हाला सुद्धा त्याची नोंद करता येणार नाही. एवढे शेतकरी वैतागले. कारण का खातं बी घालून तोंडाला आलेलं आमच्या तोंडातून काढलंय. अजून बी वरून पावसाची चालूच आहे. कुठंच काय करता येईना आम्हाला. काय मागणी आहे तुमची? मग आमची मागणी एकच आहे, शासनानं प्रत्यक्ष यावं, पाहणी करावी आणि काही ना काही शेतकऱ्याला मदत करावी. शेतकरी नाहीतर आत्महत्याच्या मागे लागतील काहीतरी. आता त्यांना विलाज नाही दुसरा, कारण का त्यांना कुठलंच काय करता येईना. नाव सांगा. माझं नाव बंकट केरबा पांढवळे, महमदापूर. बातमी आहे रत्नागिरीमधून. जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून सकाळपासून पावसाची संततधार चालू आहे. आजही संततधार चालू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी काल निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. आजही मुसळधार पावसाची शक्यता आणि निर्माण झालेली स्थिती यामुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. बातमी आहे कल्याणमधून. कल्याण खाडीच्या पाणीपातळीत वाढ. खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांसह तबेल्यामध्ये खाडीचं पाणी. तबेला मालकांनी म्हैशी गोविंदवाडी बायपास पुलावर बांधल्या आहेत. बातमी आहे बीडमधून. बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजला. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी
बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजलाय आणि त्यामुळे लोकशाहीच्या नावाने गळा काढणारे संजय राऊत आता पराभव मान्य करणार का? आणि मतांची चोरी असा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी बेस्ट निवडणूक निकालावर बोलावं असं राहुल गांधींच्या आरोपावर आव्हान देत संजय राऊतांच्या आरोपांवरून भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी त्यांना सवाल केला आहे. मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात येणार असा स्पष्ट काल बेस्ट निवडणुकीतून मतदारांनी कौल दिलेला आहे असं खुलं आव्हान भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिलेलं आहे. देशात आणि राज्यामध्ये लोकशाही धोक्यात आली, लोकशाहीचा गळा घोटला अशा प्रकारचा राजकीय तमाशा करणारे संजय राऊत आज बेस्ट पतपेढीच्या निकालावर बोलत नाही. त्यांना मला हे सांगायचंय की ही निवडणूक ईव्हीएम मशीनवर झाली नाही, बॅलेट पेपरवर झाली आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यानंतर सर्वसामान्य मतदार कुणाच्या बाजूने हे सिद्ध झालं. एवढंच नव्हे तर रक्ताची नाती एकत्र आली तर भारतीय जनता पार्टीला त्याचं काही देणं घेणं नाही. ठाकरे बंधू एकत्र आले, आम्हाला त्याचं सोयीसुतक नाही, पण एकत्र येऊनही त्यांचा बँड कसा वाजला, भोपळा हाती लागला हे कालच्या निवडणुकीमध्ये दिसून आलं. या उलट मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात द्यायची आहे आणि कुणाच्या ताब्यात येणार हे स्पष्ट दर्शवणारा कालचा बेस्टचा निकाल होता. संजय राऊत निकालावर बोलत नाहीत, पण आता मला वाटतं की ठाकरे मुख्य प्रवक्ता पदाचा तरी त्यांनी राजीनामा द्यावा. महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने राज्यसभेचा सुद्धा त्यांना राजीनामाच द्यावा लागेल. पण रिकामी बडबड करणं आणि नरेटिव्ह प्रस्थापित करणं याची साक्ष म्हणजे बेस्ट पतपेढीचा निकाल होय. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. महत्त्वाची बातमी येते आपल्या समोर आणि बातमी आहे बुलढाणामधून. पुराच्या पाण्यामुळे शेती खरडून गेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. मदतीची मागणी सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात काल झालेल्या पावसाने जांबुवंती नदीला पहिल्यांदाच पूर आला होता. त्यामुळे नदीकाठावरील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि अद्याप पंचनामे झाले नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. शेलो शिवारामधून वाहलेली राम नदी यामधून प्रचंड असा पूर जाऊन माती खरडून गेलेली आहे. पूर्ण दगड वावरात येऊन पडलेले आहे. त्यामुळे फार प्रचंड नुकसान झालेलं असं आहे. फडणवीस साहेबांना माझी नम्र विनंती आहे, लवकरात लवकर मदत करून पंचनामे करून आदेश द्यावे. आजपर्यंत इथं एकही अधिकारी इथं पांडेवात किंवा कोणी तलाठी वगैरे इथं आलेला नाहीये. त्यामुळे त्यांना तातडीचे आदेश देऊन इटलची पाहणी करून आम्हाला आर्थिक मदत देण्याचे प्रयत्न करावे. इथं जर गांजा वगैरे पेरला असता तर ताबडतोब प्रशासन इथं हजर झालं असतं आणि त्याची चौकशी केली असती. आणि आज आमचं एवढं प्रचंड नुकसान होऊन सुद्धा एकही शासकीय प्रशासकीय अधिकारी इथं आलेला नाही. त्यामुळे आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी मरणाची परवानगी द्यावी, नाही तर आम्हाला आर्थिक मदत करून मदत करावी. बातमी आहे यवतमाळमधून. संगम चिंचोली पळशी पूरग्रस्त गावच्या मदतीला आले आमदार किसन वानखडे धावून. उमरखेड तालुक्यातील पळशी संगम चिंचोली गावाला मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने वेढा घातलाय. गावातील नागरिकांना बाहेरील जनसंपर्क पूर्णतः तुटल्याने प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आणि ही गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच आमदार किसनराव वानखेडे यांनी थेट पळशीकडे धाव घेतली. पुराच्या पाण्यातून बोटीच्या सहाय्यानं मार्गक्रमण करीत त्यांनी गावात प्रवेश केलाय. ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेतली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात आणि परिस्थितीचा थेट आढावा घेतलाय.
नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बातमी आहे अहिल्यानगरमधून. अखेर भंडारदरा धरण भरलं आहे. 12,231 क्युसेकने विसर्ग सुरू. उत्तर नगर जिल्ह्यात वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण आज पहाटे 3 वाजता भरलेलं आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणातून पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. सकाळी 6 वाजता धरणाच्या स्पिलवेमधून 11,406 क्युसेक तर वीज निर्मितीसाठी 850 क्युसेक असा 12,231 क्युसेक विसर्ग सुरू आहे. बातमी आहे मुंबईमधून आणि एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. भांडूपमध्ये विजेच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू. भांडूपमधून एक दुर्घटनाग्रस्त अशी बातमी आपल्या समोर येते आहे. कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणं एका 17 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात शॉक लागून दीपक पिल्ले या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दीपक LBS मार्गावरून आपल्या घराच्या दिशेने जात असताना रस्त्यातील महावितरणाची खुली हाय टेन्शन वायर त्याच्या संपर्कात आली. विजेचा जबर प्रवाह लागल्यामुळे धक्का लागल्यामुळे दीपक जागीच कोसळला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार दीपकच्या कानात हेडफोन असल्याने आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या इशाऱ्याचा त्याला अंदाजच आला नाही आणि त्यामुळे तो थेट वायरच्या संपर्कात गेला आणि धोकादायक ठिकाणावरून जाणाऱ्यांना वारंवार सावध केलं जात होतं. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले असते तरी दीपकला जीव गमवावा लागला. सर, आपका नाम बताइए. दिनेश जैन. कल इधर क्या सिचुएशन था? कल क्या, इधर सुबह करंट लगा, फॉल्ट आया केबल में, तो बहुत सारे लोग इधर जा रहे थे, तो हमने इधर रस्सी भी बांधा, फिर भी आवाज मारा भाई इधर मत जाओ. एक कोई बेचारा आदमी जा रहा था इधर से, बैग पीछे लटका के रखा था, तो फिर हमने आवाज मारा, उसने कान पे वो डाल के रखा था, तो सुना नहीं उसने. फिर अपने तो भी फिर भी आवाज मार के तो फिर सीधा उधर खड़ा रहा. उधर जाके फिर पूरा चिपक गया, फिर ऐसे कैसे नीचे गिर गया वो. अच्छा. फिर बाद में आए, वो सब ठीक ठाक किया और क्या मालूम बाद में फिर बारिश आया उधर, तो काम किया नहीं किया, मैं तो चला गया था 2 बजे बाद. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक. वाशिममधून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात झालं आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. राज्यात सर्वाधिक नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात नुकसान झालेलं असून यामध्ये 4,11,000 एकरचं नुकसान झालेलं आहे. 1-2 ठिकाणी मनुष्यहानी झाली आहे आणि हीच परिस्थिती पाहण्यासाठी मी वाशिममध्ये येथे आलेलो आहे. मी शेतकरी बांधवांना खात्री देतो की शासन आपल्याबरोबर आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यामुळे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत देता येईल का यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी माहिती देऊन यांच्यासोबत चर्चा करणार आहोत.
असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता बोलत होते. ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे. त्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं नुकसान, शेतकऱ्यांचं नुकसान हे नांदेड जिल्हा आणि 2 नंबरला वाशिम जिल्ह्याचं झालेलं आहे. साधारणतः 350 गावात ह्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. साधारणतः 4,11,000 एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेत, 1-2 ठिकाणी मनुष्य हानी पण झालेली आहे. आज मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये, आज ह्या रिसोड तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा दौरा करतोय आणि ह्या दौरा करताना एक निश्चित प्रकारे खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता आपण स्वतः आपण जरी समोर पाहिलं तर आपल्या सर्वांना पण ती कल्पना येईल. मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना, वाशिम जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना एक खात्री ग्वाही देतो की निश्चित प्रकारे शासन आपल्याबरोबर आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे. वाशिम जिल्ह्यावरती पण ते संपूर्ण परिस्थितीची माहिती हे तिघंही घेत आहेत. पालकमंत्री म्हणून मी त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करतोय. मी एवढं आपल्या माध्यमातून सांगतो की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि ज्याची ज्या प्रमाणात नुकसान झाले ती नुकसान भरपाई ही राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा अहवाल आल्यानंतर ताबडतोब दिली जाईल. नियम निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी काय विशेष पॅकेज नियम मी आज त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ही ज्या पाहणी केल्यानंतर हा माझा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य शासनाला निश्चित प्रकारे आम्ही देऊ आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं, सर्वसामान्य नागरिकांना मदत करणार आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील. परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं वाशिम जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची सुद्धा मोठी मागणी होत आहे. तेच ते निकष, त्याचे नियम, त्याच्या काय ज्या अटीत ते सगळं पाहून निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हटलं ना आमचे प्रमुख निर्णय घेतील. सर, जो राज्य में नुकसान हुआ है इसके लिए आप केंद्र सरकार से कुछ मांग करेंगे का? किसान शेतकऱ्यांकडे पाहतच नाही. या बाबतीमध्ये मी म्हटलं ना आपल्याला की निकष, त्याचे काय नियम, त्याचे जे काय असतील ते सगळं तपासून या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री बाबतीमध्ये निर्णय, हे 2-3 निर्णय घेतील. तुम्ही अहवाल देणार 100%. आजचा मित्र अहवाल सगळीकडे फिरतोय. त्यानंतर उरकून मी परत नांदेड जिल्ह्यात पण निश्चित प्रकारे जाणार आहे. पण राज्यामध्ये सगळ्यात मोठं जे नुकसान झालेलं आहे ते नांदेड आणि वाशिम जिल्ह्याचं, ह्या 2 जिल्ह्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. त्यामुळं असल्या नुकसानाच्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवाच्या जे डोळ्यात अश्रू आहे ते अश्रू पुसायचं काम, त्याला एक आधार देण्याचं काम एक राज्य सरकार म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे आहोत. नमस्कार, आपण पाहत आहोत रत्नागिरीमधून एक महत्त्वाची बातमी. आजही रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. गेल्या 4 दिवसांपासून पावसाचं जोरदार थैमान कोकणात सुरू आहे. अशातच आजही रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. तुलनेने कालच्यापेक्षा आज कुठेतरी नद्यांच्या पाणीपातळीत घट होताना दिसते आहे. राजापूरमधील जवाहर चौक ते गणेश घाट येथे जाणाऱ्या रोडवर अजूनही पुराचं पाणी आहे तसंच आहे. पावसाचे प्रमाण अधिक वाढल्यास हे पाणी अधिक वाढू शकते अशी दाट शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भर पावसात दुचाकीवर केला शेत नुकसानीचा पाहणी दौरा. वाशिम जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून याच नुकसानीचा पाहणी करण्यासाठी आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता भर पावसात दुचाकीवर बसून कृषी मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. आणि ही बातमी होती वाशिममधून.